राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत थोड्याच वेळात उत्तर देण्याची शक्यता. लोकसभेत पंतप्रधानांच्या उत्तराशिवायच विरोधकांच्या गदारोळात आभारदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानानं मंजूर. विरोधकांच्या कालच्या वर्तनावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी. संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिलं जात नाही असा आरोप करत विरोधकांचा संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब तर राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग. राज्यसभेत विरोधकांच्या आरोपांना सरकारचं चोख प्रत्युत्तर. देशाच्या प्रगतीत अडथळा आणणं हाच केवळ विरोधकांचा अजेंडा असल्याचा जे.पी. नड्डा यांचा पलटवार. लोकसभेत विरोधी पक्षनेत्यांना बोलण्यासाठी 40 मिनिटांचा वेळ दिला होता, मात्र त्यांनी नियम पाळले नाहीत. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू. भारतानं गेल्या काही काळात 38 देशांशी 8 मुक्त व्यापार करार केले असून अमेरिकेसोबतच्या 9व्या कराराचा आराखडा लवकरच होणार जाहीर. पियुष गोयल. व्हेनेझुएला किंवा इतर कोणत्याही देशाकडून भारताला परवडेल असं कच्चं तेल घेण्याचे सर्व पर्याय आमच्यासाठी खुले. परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती. भारत अमेरिका व्यापार करारात देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण, मात्र काँग्रेस अफवा पसरवून अराजकता निर्माण करत असल्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा आरोप. सहकारातून समृद्धीच्या दिशेनं केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल. देशातल्या पहिल्या सहकार आधारित भारत टॅक्सीचा केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी केला प्रारंभ. इंडोनेशियाला हव्या असणाऱ्या 35,000 स्कॉर्पिओ पिकअप्स नाशिकमध्ये विकसित केल्या जाणार असून त्यामुळे राज्याच्या वाहन उद्योगाला मोठं बळ मिळेल. मुख्यमंत्री. नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या सुजाता पाटील तर उपमहापौरपदी दशरथ भगत यांची बिनविरोध निवड. चंद्रपूरसाठी अखेर अर्ज दाखल. आणि आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत 6 सुवर्णपदकांसह भारत पदक तालिकेत अव्वल स्थानी.